पुणे जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वये संबंध माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। पार्थ पवारांवरच्या आरोपांवरून अजितदादांनी हात झटकले। 3-4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हाच सांगितलं होतं, काही चुकीचं करू नका अशा सूचना दिल्या होत्या। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमिडिया कंपनीवर आरोप, स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार सब रजिस्टरवरही गुन्हा दाखल होणार, मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? सरकारने स्पष्टीकरण द्यावं। पार्थ पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल। अजित पवारांच्या मुलाला जमीन का फुकट लागते? राज्याला लुटण्याचा प्रकार, शेतकऱ्यांना फुकट लागतं म्हणणाऱ्या अजित पवारांना अंबादास दानवेंचा सवाल। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण। अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवारांचा नकार। अमित शहा म्हणाले होते कुबड्यांची गरज नाही, आता वापरतील, 2029ला फेकून देतील। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा। छाती ठोकपणे स्वतःला संघाचा कार्यकर्ता म्हणतोस, मग इकडे टाइमपास का करतो? दसरा मेळाव्याला संघ गणवेशात फोटो टाकणाऱ्या पिंटाबाई उर्फ मनसे पदाधिकारी रमेश परदेशीला राज ठाकरे यांनी खडसावलं। कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे, इतरांना परिसरात फिरकू देऊ नका, मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याने वादाची शक्यता।